क्षमता असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र एक्सपिरियन्सचा वापर करताना गोलंदाज आडव्या बॅटनं गोळीच्या वेगानं हा चेंडू जातोय अगदी मिड विकेटच्या बाजूला, जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगलनं अकाउंट ओपन झालंय. धावणचा श्री गणेश इथे होतोय नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान ढेकू संघाचा. गंगा कर्जत खालापूर तालुक्यामध्ये आपण बघतोय अतिशय वेगानं वाहणारे आमदार दमदार महेंद्रजी ठोरवे यांचं गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय आणि त्याच वेगानं आता इथे धावा देखील करायच्या. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक त्याच्याकडनं होत नाहीये आणि अचूकतेनं टिपलाय झेल. संपलाय फलंदाज साहिल लाले या फलंदाजाचा खेळ. डीजे गमावलाय टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघानं. एक धाव स्कोर कार्ड वरती नोंद झाली आहे, पण इथे आता शांत बसता कामा नये, इथून आक्रमण करावं लागणार. भन्नाट वेगानं पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये आपण बघतोय चेंडू सरळ विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होती सांगता. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला, पण इथे आपण बघतोय वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज षटक मात्र कंप्लीट करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, एक धाव संख्या स्कोर कार्डवरती लागली आहे, ती सिया 11 सहकार नगर संघाची. विरोधात नरेश दादा प्रतिष्ठान ढेकू संघ मैदानामध्ये खेळतोय आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये आणि लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता धावांची देखील गरज आहे. 500 आणि 1000 महत्वाचे नाही आहेत, पण नक्कीच चौकार षटकार महत्वाचे आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये कदाचित पाहायला मिळू शकतं. प्रतीक लाले यांच्याकडनं मयूर पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. या मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव होतोय, पण धावा कधी येणार असा प्रश्न आता नक्कीच प्रेक्षक विचारतात. अतिशय तिक्कट आणि सुंदर गोलंदाजी होतीये ती सिया 11 सहकार नगर संघाची. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रथमेश विचारे. एक जबरदस्त गोलंदाज, हा देखील वेगावरती सातत्यानं आपल्याला स्वार होताना पाहायला मिळाला, पण इथे आक्रमण केलंय. प्रथमेशच्या या चेंडूवरती सीमारेषा गाठली आणि हा दणदणीत खणखणीत या इनिंगचा, या मॅचचा हा राज सावंतच्या मनगडातनं आलेला षटकार. प्रीमियर लीग असो, पंचकृषी प्रीमियर लीग असो, खालापूर प्रीमियर लीग असो, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवण्याचा रेकॉर्ड त्यानं केला आणि इथे आता तो सुस्थितीमध्ये येतोय. त्याचं मनधैर्य वाढतं या षटकारानं आणि स्कोर कार्डवरती देखील धावांची वाढ होती. टोटल धावा लागल्यात त्या 7 धावा धावफलकावरती लागल्यात. वर्ल्ड वाईड सोल्युशनचे ओनर अभयजी तिवारी मात्र या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी देखील आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्याला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा दिल्यात. इथे ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पंच सांगतात हा चेंडू सुवेर आहे. एक धाव मात्र जोडली जाते. एक एक धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या घेताना कसरत करावी लागते ती मात्र राज सावंतला. पण आजचा संघर्ष उद्याचं तुमचं
सामर्थ्य घडू शकतो. इथे ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये येऊन चांगला पिक केलाय मिड विकेटच्या बाहेर. टांगा पलटी घोडे फरार. मारला या पट्ट्यानं बिग हिट, बिग षटकार. इथे दाखवलाय आणि आता मात्र राज सावंत की प्रथमेश विचारे. पुन्हा एकदा वेगवान हा चेंडू बॅट वरती आला नाही. राज सावंतनं जोरदार पद्धतीने या बॅटचा फ्लो ओपन केला, पण बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा, प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा हा क्षण आहे, ही मॅच आहे. आणि या मॅचचा आनंद घेणारा आमचा प्रेक्षक वर्ग सगळ्या खेळाडूंचं गुणगौरव करतोय. इथे चेंडूनं मात्र गाठले सीमारेषा. मिळतील धावा 4 4 4 4. कारण की गोलंदाजी करतोय प्रथमेश विचारे डीजे. गोल्डन फिश राज सावंतची अति घाई आता त्याला संकटात नाही. टिपलाय झेल यष्टीरक्षकांना आणि संपलाय राज सावंतचा 18 या आकड्यावरती खेळ खेळ खेळ. साईड खूप महत्वाची आहे आणि बैलगाडी शर्यतीमध्ये देखील साईड खूप महत्वाची, डावी आणि उजवी. तसंच इथे वन साइडेड खेळ कदाचित पाहायला मिळू शकतो, कारण की आता बॅकफुट वरती नरेश जाधव युवा प्रतिष्ठान संघाला आपण पाहतोय. राज सावंत बाद झाल्यानंतर यंग टॅलेंट मैदानामध्ये जातोय. साहिल पाटील, साहिल मध्ये देखील क्षमता आहे. रबर बॉल क्रिकेट त्यानं गाजवलाय. आता टेनिस क्रिकेटच्या या हंगामामध्ये ढेकू संघानं दिलेली त्याला संधी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून त्यानं या चेंडूला उडवलंय. अर्थातच आपण बघतोय ओमकार देसाईची आठवण करून देणारा हा बिग हिट साहिलच्या बॅटमधनं आल्या आल्या. षटकार षटकार षटकार. थँक्यू डीजे. ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे सातत्याने. या स्पर्धेचा शिखर आपण पाहतोय उंच उंच आणि उंच पाहायला मिळतोय. या स्पर्धेनं आता महाराष्ट्राला वेड लावलंय. प्रत्येकाला हवी हवीशी स्पर्धा. जवळ जवळ या स्पर्धेमध्ये 45 ते 50 संघांनी आपलं नावाची नोंदणी केली आणि त्यातून आपण पाहतोय 32 संघांना 34 संघांना मात्र या स्पर्धेमध्ये स्थान दिलं गेलं आणि त्यातून चालू असलेला आजच्या रात्रीचा हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. इथे मात्र 24 धावा धावपलकावरती लागल्यात. 12च्या सरासरीनं आपण बघतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात नरेश जाधव युवा प्रतिष्ठान हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तो मात्र सिया 11 सहकार नगर संघाला. नेक्स्ट बॉलर विनीत. विनीतचा हा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू आपण बघतोय भन्नाट वेगानं पाहायला मिळाला. इथे विनीतनं देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे, पण पिक्चर तो अभी बाकी मेरे दोस्त. मयूर पाटील अजूनही क्रीज वरती उभा आहे. टी शर्ट वरती 2020 अर्थातच 22 आकडा पाहायला मिळतोय.
आखू टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण. जवळजवळ मी तर म्हणेल क्षेत्ररक्षकानं 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. कल्पेश जाधवचा खेळ या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिला, पण SGC पाली या संघानं मात्र जबरदस्त कामगिरी करताना शकीन चिंचोली संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये स्थान मिळवलंय. इथे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हे आक्रमण होतंय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या लांबच लांब. बिग 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 षटकार. नक्कीच पाहिजे तेवढ्या दिरक्या म्हणजे पैसे खर्च करायला फ्रँचायझी तयार आहेत. तुम्ही फक्त षटकार मारा. 3 षटकारांसाठी 1000 आणि 3 चौकारांसाठी 500. सन्माननीय पाहुणे प्रशांत दादा पाटील आणि प्रवीणजी पाटील, राहुलजी लाले यांचं हे पारितोषिक आहे. टोटल 2000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांना. पण इथे आपण बघतोय साहिल पाटीलनं आतापर्यंत 1 षटकार मारलाय या ओव्हरमध्ये. अजूनही त्याच्याकडे संधी आहे, कारण या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक लाले यांच्याकडनं देखील 500चं पारितोषिक 3 षटकारांना. जबरदस्त ही मॅच. लोअर पुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न झालाय. इथे चेंडू मिस होतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर 1 धाव आली. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथा चेंडू मात्र निर्धाव. 31 धावा स्कोर कार्ड वरती. इथे पुन्हा चेंडू हवेमध्ये. साहिल सारखा मोठा अडथळा. बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. प्रवीण शेठजी बैलमारे यांचं खरंच या क्रिकेट क्षेत्रामध्ये बहुमूल्य योगदान आहे. मोहपाड्याच्या स्पर्धेमध्ये एका रात्रीमध्ये मग समालोचक असो किंवा अंपायर असो, त्यांच्यावरती पारितोषिकाचा वर्षाव करणारा या रायगड जिल्ह्यामधला एकमेव दानशूरदाता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. आणि त्यानंतर क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये आपण बघतोय मोठ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करून प्रत्येक खेळाडूची मन जिंकणारा व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण शेठ बैलमारे साहेब. पण इथे भन्नाट वेग. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला, पण पंच सांगतायत हा चेंडू लाईन भटकला गेला होता. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेअर चेंडूचा इशारा. 32 धावांची नोंद 3 गड्यांच्या मोबदल्यात. नरेश दादा युवा प्रतिष्ठान हा संघ पहिल्यांदा करतोय फलंदाजी आणि त्याच्या विरोधात सिया 11 सहकार नंग संघ करतोय गोलंदाजी. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे हा फटका बसलाय. पुन्हा एकदा जाळ्यात अडकलाय. अक्षय खरिवले अर्थातच होतोय बाद. इथे मात्र पुन्हा एकदा जोर का झटका. धीरे से लगे. हा लीडर फलंदाज आहे. भयल एक्सपिरियन्स त्याच्या मनगडात आहे. बराचसा अनुभव घेऊन तो आता खेळपट्टीवरती जम बसवतोय. मयूर पाटील.
डाव्याचा हा गोलंदाज, नॅचरल स्पिन त्याच्याकडे, पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरती तयार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन चांगला पाहायला मिळाला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची उचलफेक झाली, तत्पूर्वी मिळते एक सिंगल. टोटल 33. सचिन स्ट्राइक एंड वरती, जर्सी क्रमांक 18. जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर नॅचरल स्पिन पाहायला मिळाला. इथे मात्र आपण बघतोय वेध घेतला गेला होता क्षेत्ररक्षकाचा, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा या चेंडूकडे आता पंच पाहतायत आशाभूत नजरेनं. त्यांनी मात्र इकडे इशारा देखील केला, हा चेंडू स्वेर आहे असं वाटलं होतं. हा चेंडू कदाचित निर्धाव जाईल, पण पंच आमचे हुशार आहे, तीक्ष्ण नजरेनं या मॅच कडे ते पाहतायत आणि पाहता पाहता त्यांनी दिलेला हा इशारा. प्रत्येक लाले यांच्याकडनं सचिन गाडे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. पण इथे सचिन सावधरित्या खेळताना पाहायला मिळतोय. त्यानं मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये केलंय आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 36. 36. फिरून मारण्याचा प्रयत्न, अशा वेळी आपण बघतोय प्रयत्न करतोय तो मात्र मयूर पाटील. आणखीन एक जबरदस्त चेंडू, आता मात्र पुरेपूर ताकदीशीर गोलंदाजी करताना वातावरणामध्ये फेरबदल झालाय, थंडी मात्र वाढली गेली आहे. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं धुसट असं वातावरण पाहायला मिळतंय. धुक्याचं सावट इथे मात्र आलेलं आहे आणि इथे त्याच्यावर विरोधात आता फलंदाजी चालू आहे आणि गोलंदाजी देखील त्याच ताकदीनं पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये वातावरणाचा किती फेरबदल होतो हे देखील आपल्याला आता पाहायला मिळतोय. KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चालू आहे. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पिक्चर या चेंडूवरती कदाचित क्लिअर होऊ शकतो. इथे धावांची गरज आहे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघाला. पियुष वाघ जबरदस्त गोलंदाजी करताना इथे हा चेंडू थोडासा गपलत करताना पियुष मात्र या चेंडूवरती स्वेर चेंडूचा पंचांचा इशारा आणि त्याच्यावरती रनआउटची विकेट मिळतीये. संधी आता असेल ती मयूर पाटीलकडे, पण यानंतरच्या मॅचसाठी आपण पाहतोय 3 षटकार आणि 3 चौकारांना मॉन्टीसाठी सुलेमान खान यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 36 3 6 36. माफी असावी, 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात कारण या आधीचा हा चेंडू स्वेर होता. एक बिग हिट मॅच मध्ये टर्निंग पॉइंट निर्माण करू शकतो. एखादा चांगला चेंडू पुन्हा एकदा मनोधैर्य वाढवणार तो मात्र टीम CI11 सहकार नगर संघाचा आणि तसाच चेंडू पाहायला मिळाला ज्या चेंडूवरती 1 धाव मात्र पूर्ण होतीये. एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती 38 धावांची झाली आहे नोंद. आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 39 धावांची. अजून या मॅच मध्ये बराचसा ट्विस्ट बाकी आहे. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी दुसऱ्या फेरीसाठी आपण आमंत्रित करूया विरेश्वर वर्षिकोपली संघाच्या कर्णधाराला आणि त्यांच्या विरोधात असतील टीम कैरे संघ. सिद्धू 11 कैरे संघाच्या कर्णधाराला आणि विरेश्वर वर्षिकोपली संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करूया. या आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी नाणेफेकीचं कौल करण्यासाठी. तो पूर्वी आपण ऐकूया डीजेला.
चला पुन्हा एकदा आपण दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करूया, टॉस साठी आपण यावं. संकेत मते यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. आत्ताच झालेल्या जगदंबा प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त खेळ त्यांनी दाखवलाय आणि खालापूर प्रीमियर लीग साठी आता ते तयार झालेले आहेत. शुभेच्छा असेल त्यांना खूप साऱ्या. आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्याच्या माध्यमातून विजयासाठी गरज आहे 24 चेंडूमध्ये 39 धावांची. टिट फॉर डॅट जबरदस्त ही मॅच होणार. जशास तसं उत्तर दिलं जाणार का, तर त्याच ताकदीनं आता नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू संघ गोलंदाजी करणार की एखाद दुसऱ्या षटकामध्ये या मॅचचं चित्र मात्र स्पष्ट होणार, हे पाहणं तेवढंच वावगं ठरेल. चला फलंदाज मैदानामध्ये जा, अन्यथा पंच तुम्हाला फायनलाइज करू शकतात. ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची. या स्पर्धेमध्ये वेळेला खूप महत्व आहे. चेंडू मैदानामध्ये द्या. शुभमचं देखील मी कौतुक करेल. जबरदस्त कामगिरी त्याची सातत्यानं पाहायला मिळते. ही स्पर्धा त्याने कधी मिस केलेली नाहीये, त्याचा देखील रेकॉर्ड आहे. या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅच पर्यंत तो सगळ्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत असतो आणि या स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका पूर्णपणे साकारत असतो. जबाबदारी त्याच्यावरती दिली जाते. शादाबजी खान यांच्याकडनं आपण बघतोय देबू सरांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण स्ट्राईक एंडवरती असेल प्रथमेश बिचारे. नॉन स्ट्राईक एंडवरती देबू आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राज सावंत. असं म्हणतात राजा को प्रजा कभी धोका नाही देती, पण नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाला राज नावाचा हे ब्रँडेड वातावरण, या वातावरणामध्ये राज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. राजच्या पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग आणि इथे चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार प्रथमेशच्या बॅटमध्ये आल्या या 6 धावा. घालवली आणि त्यानंतर घेतलेली एक सिंगल. 7 धावा लागल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक एंडवरती देबूसर. शादाब खान यांच्याकडनं मात्र त्यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पण आता मात्र शादाबच्या एटीएमचा पासवर्ड देवेंद्र छत्री हे शोधणार का. जबरदस्त चेंडू, इथे रनआउटची संधी आहे. चेंडू मात्र पकडता पकडता लेट झालेत. आठ धाबा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 8 धाबा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. जबरदस्त प्रयत्न होतोय आणि ते मात्र पंच देखील सांगतायत एक आगळ्या वेगळ्या ऍक्शन मध्ये इट्स नॉट आउट. नऊ धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. 9 धावांच्या मदतीनं आपण बघतोय पाटला 39चा केला जातोय. आता उरलेत शेवटचे 19
पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती देवू आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण प्रथमेश विचार याला. गोलंदाजी मार्गवरती राज साबंत. एक लांब लचक रनअप आहे पण राजच्या वेगावरती प्रति हल्ले केले जातात. यावेळेस आपण बघतोय लाईन भटकलाय. राज लेग स्टंपच्या बाहेर पणचं पनिशमेंट देत आहेत. एक या धावसंख्येनं पुन्हा एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 10 आणि इथे मात्र आता CI11 सहकार नगर संघाची गाडी वेगानं सुसाट सुटलेली आहे. या गाडीला आता हँडब्रेक लावायचा असेल तर इथे विकेट घ्यावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये चांगलं प्रोडक्शन. काव कॉर्नरवरनं चेंडूवरती क्षेत्ररक्षक सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती वाढ. 11 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. क्रिकेटच्या खेळामधला सगळ्यात महत्त्वपूर्ण हा आकडा आहे. तरी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकूस संघाचे 11 खेळाडू आता विकेटच्या शोधात आहेत. पुन्हा एकदा पुरेपूर विलंब कार्पेटच्या माध्यमातून आपण बघतोय खेळले जात आहेत फटके आणि फंबल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चुकलाय. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये. अशा वेळी क्या तेरा क्या मेरा स्कोअर कार्डवरती 39चा पाठला करताना बिन बाद 13 अशी जमेची बाजू आहे टीम सहकार नगर संघाची. पण विरोधात आता थोडंसं टेन्शनचं वातावरण वाढलंय ते नरेश दादा युवा प्रतिष्ठान या संघावरती. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. असं वाटलं होतं मागच्या मॅचमध्ये चिंचवली शकीन संघ SD पाली संघावरती आक्रमकरित्या खेळ दाखवतोय पण प्रत्युत्तर देताना SD पाली संघानं सहज त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला. 18 चेंडू 27 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघ त्याच ताकदीनं मैदानामध्ये उभे आहेत. त्याच ताकदीनं खेळतायत पण अशा वेळी थोडासा दडपण वाढलंय ते मात्र आपण बघतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघावर. पण अशा वेळी हे दडपण दूर होणार का? नेक्स्ट बॉलर आलाय यंग टॅलेंट साहिल पाटील. चांगली फलंदाजी केली आहे. आता त्याच ताकदीनं चांगली गोलंदाजी करावी लागणार. खेळपट्टी आतापर्यंत क्रिकेटची भाषा अतिशय सुंदर बोलते. कधी गोलंदाज कधी फलंदाज. इन ऍक्शन मध्ये वातावरणामध्ये जरी बिघाड वाटला असला तरी इथे मात्र आता LBWच्या माध्यमातून परतावा लागणार. पहिला हादरा पहिला गडी पहिला फलंदाज CI11 सहकार नगर संघाचा देबू बॅक टू द डगआउट. DJ थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. बघा आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल जे आमचे रात्रीचे डान्सर आहेत जे या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना देखील तुम्ही जरा कॅमेऱ्यामध्ये घ्या का त्यांची देखील फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण विनंती करूया टॉससाठी या. वीरेश्वर वरची कोपली संघाचे कर्णधार देखील आले आणि कैरे संघाचे देखील कर्णधार आले आहेत पण इथे मात्र पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. मी पिंट्या शेठ पाटर यांना विनंती करेल आपण पुढच्या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. नेक्स्ट बॅटर आलाय मैदानामध्ये विनीत सप्पाळ. इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगला टायमिंग साधलाय. फाईन लेग आणि मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा फटका होता ज्या फटक्यावरती उत्तर आलंय 4 धावांसाठी चौकार आणि टोटल धावा लागल्यात स्कोअर कार्ड वरती 17. मी मनोज पाटर यांना विनंती करतो यानंतरचा सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीचा सामना 4 षटकांचा असणार आहे. टॉस होतोय. नाणे फिक्स झालेली आहे आणि टॉस का बॉस वीरेश्वर वरची गोपलीने जिंकला. इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे.
संधी आहे क्षेत्ररक्षकाकडे आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि आता मात्र ताकती युक्तीचा बसलाय मेळ. ठोक डीजे. मॅच कोणी जिंको मन जिंकतायत मात्र आमचे हे प्रेक्षक या मॅच मध्ये डान्स करून आनंद घेऊन. नेक्स्ट बॅटर आलाय मैदानामध्ये. पियुष वाघ सन्मानी आमचे पाहुणे. सन्माननीय शशिकांतजी पाटील साहेबांचं आपण आमदार चषकामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळाडूंचं प्रोत्साहित वाढवण्यासाठी ते येत असतात आणि इथे देखील आता आवर्जून पहिल्या रात्रीमध्ये आलेले आहेत रामदासजी पवार यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. ऐसी कोई गली नहीं ज्या रामदास सर की चली नहीं. पवारची पावर आता 3 रात्रीमध्ये पाहायला मिळणार. थोडीशी विश्रांती करतात आमचे BSA पॅनलचे 2 पंच. एकीकडे आहेत अविनाशजी पालंडे आणि त्यांच्या बरोबरीनं आपण बघतोय 36 विभागातील सचिनजी दाभोलकर. इन ॲक्शन मध्ये पंचांची भूमिका अतिशय सुंदर पाहायला मिळते आणि येत्या खालापूर प्रीमियर लीग मध्ये देखील हे 5 पंच आपल्याला 5 पांडव पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. मग त्याच्यामध्ये समाविष्ट असतील आमचे अंकेशजी तांबडे सर. रिव्हर्सिपचा प्रयत्न दुधारी तलवार चले तो गेनार पार. यावेळेस बिग हिट बिग षटकार षटकार षटकार. स्पर्धेचा आनंद घेताय. जबरदस्त टायमिंग होता. हा फटकाना सातत्यानं रिप्लेच्या माध्यमातून पाहिला जाईल आणि बघा एवढ्या या धुकमय वातावरणामध्ये देखील आपण बघतोय काय क्लिअरिटी आहे काय क्वालिटी आहे. अर्थातच आमच्या KTC लाईव्हची आणि ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा उंच गेलाय फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं बॅक टू बॅक दुसरा मारलाय फलंदाजानं. बिग हिट षटकार षटकार षटकार. अतिशय सुंदर ओळख प्रत्येक खेळाडूला प्रत्येक पंचांना प्रत्येक समालोचकांना ज्यांनी पारितोषिकांनी अर्थातच प्रफुल्लित केलेलं असं हे व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये अर्थात चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. नेक्स्ट बॉलर साहिल लाले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 29. 12 चेंडू 10 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. स्ट्राइक गेटवरती फलंदाज आहे प्रथमेश. जबरदस्त चेंडू सटीक क्यॉर्कर असं म्हणतात. क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये 2 शब्दांना बरंचसं महत्व आहे आणि ते म्हणजे
सट्टी गिवारकर आणि सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं आदरानं नाव घेतलं जातं. तर या चेंडूला खेळायचं असेल तर तुम्हाला सन्मानपूर्वक फटक्याची निवड असते आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं आदरानं नाव घेतलंच पाहिजे, कारण त्यांचा रेकॉर्ड आत्तापर्यंत उंच शिखर चढत गेलेलाच पाहायला मिळतो. आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील आज ISPL सारखं एक मोठं प्लॅटफॉर्म त्यांच्याच माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं आहे. पण इथे पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, नजर हटी, दुर्घटना घटी, चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा पार 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 पार, चौकार. नावाची जादू अतिशय सुंदर आहे. मग सर प्रवीण दुगाडे सर असतील किंवा प्रवीण शेठ बैलमारे असतील, यांनी मात्र क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि आज बघतोय आपण त्यांच्याच नावानं या स्पर्धेची एक वेगळी ओळख. बरेच वर्ष उलटून गेलेले या स्पर्धेला, कधी डे कधी नाईट, कधी डे नाईट, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतो. रती मारती या मैदानावरती खेळताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेत आणि आता ग्रामीण खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. व्यासपीठाच्या समोर जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा, तुमच्यासाठी उत्तम सोय बसण्याची केलेली आहे. आमचे प्रवीण शेठ तुम्हाला आग्रहानं या व्यासपीठावरती बोलत आहेत, तुमचं स्वागत आहे. टोटल 34, विजयासाठी गरज आहे 9 चेंडू आणि 5 धावांची. सन्माननीय प्रकाशजी जलगावकर, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पियुषनं मात्र हा सामना एक हाती झुकवलाय CI11 सहकार नगर संघासाठी आणि इथे आपण बघतोय या सामन्यामध्ये सहकार नगर संघानं आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. प्रवीण सर आपण पाहतोय, सन्माननीय प्रवीणजी बैलमारे या व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि त्यांचं आपण निश्चितच स्वागत करतोय आणि त्यांनी आपण आपल्यासाठी पारितोषिक देखील दिलेलं आहे आणि ते पारितोषिक घेताना मला आदर वाटतो, कारण एवढ्या मोठ्या माणसाकडनं पारितोषिक मिळवणं म्हणजे एक माझ्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. आता मी इथेच थांबतो, तुम्ही थांबू नका. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे, एका धावेचं षटक पहिल्या इनिंगमध्ये टाकलं गेलं होतं, संघाचा हुकमी एक्का, संघाचा कर्णधार देवेंद्र छत्रीला आपण आमंत्रित करतोय प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी. आणि तत्पूर्वी वळतोय DJ कडे, त्यानंतर मायक्रोफोनवरती असतील सर प्रवीण दुगाडे.